सर्वांना जय हिंद। बघा, आता पोलीस भरती सुरू होणार आहे 19 तारखेपासून आणि त्याकरता सर्वांना शुभेच्छा। याआधी पण आपण पोलीस भरतीच्या दिवशी काय काय करायचं, काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या त्यावर एक व्हिडिओ बनवला आहे। ज्यांनी कोणी बघितला नसेल तो शेवटी मी लिंक दिलेली आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा। ठीक आहे, काय काय चुका होतात ज्या दिवशी आपण पोलीस भरती त्या दिवशी काय करावं काय करू नये ग्राउंडच्या दिवशी। त्यानंतर सर्व होऊन जातं आपलं, पण सर्वात महत्त्वाचा पार्ट कधी कधी आपण विसरतो, तो म्हणजे कागदपत्र। ठीक आहे, हत्ती गेला शेपूट राहिली ते म्हण आहे, त्याप्रमाणे होऊ नये। म्हणजे सर्व तुमचं ग्राउंड क्लिअर झालं, छान मार्क्स आले, सर्व लेखी झाली, सर्व झालं आणि छोट्याशा एखाद्या कागदपत्रामुळं तुमचं जर सिलेक्शन थांबत असेल तर एक ते खूप मोठं चिंतेची बाब आहे। त्यामुळं सर्व साईडला करून कागदपत्र आपले व्यवस्थित आहे का ते नक्की तपासून बघा। आताच तपासून बघा, नसेल तर काही वेळ आहे, तुम्ही ते मॅनेज करू शकता। ठीक आहे, कुठं हरवले असेल किंवा कुठं काही गहाळ वगैरे झालेले असेल तर तुम्ही त्याचं ते चिंता करून तुम्ही ते कलेक्ट करू शकता। पण एकदा वेळ निघून गेली आणि तारखेवर जर दिवस आला, कागदपत्र तपासणीचा वेळ आली एकदम, तर मग वेळेवर तुम्ही काही करू शकत नाही। ठीक आहे, म्हणून कोणकोणती कागदपत्र महत्वाची आहेत आणि प्रमुख मुद्दा मुलांमध्ये कन्फ्युजन असते की MSCIT कंपल्सरी आहे का, MSCITचे जे डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला कंपल्सरी लागतेच का, नसलं तर सिलेक्शन होते नाही होत किंवा रद्द होते, त्याबद्दल पण बोलूया। दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे नॉन क्रिमिलियर, जे OBC प्रवर्गामध्ये येते त्यांच्याकरता नॉन क्रिमिलियरचा मुद्दा खूप महत्वाचा असतो, तर त्यांनी नॉन क्रिमिलियर बद्दल बघा। आणि नवीन जे आता आरक्षण ऍड झालं ते म्हणजे SCBC। ठीक आहे, तर SCBC वाल्यांनी त्यांच्याकरता जे नॉन क्रिमिलियरचं असते तर त्यांना ते कोणती तारीखच्या आधीचं पाहिजे ते पण आपण सांगू। ठीक आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा। एक एक कागदपत्र मी तुम्हाला सांगतो। सर्वात पहिलं म्हणजे ते 10वी आणि 12वीचं मार्कशीट, त्याचप्रमाणे डिप्लोमा, दोन्ही कागदपत्र असणं फार आवश्यक आहे। ठीक आहे, डिप्लोमा जरी नसेल कुणाला नसेल मिळाला तर मार्कशीट हे सर्वात महत्वाची आहे। दोन्ही तुमच्याकडे 10वी आणि 12वीचं मार्कशीट आवश्यक पाहिजे। ठीक आहे, कुणाकुणाचं गहाळ झालं असेल तर तुम्हाला ते बोर्डाकडून डुप्लिकेट मिळतं। ठीक आहे, ते पण चालतं, तुम्ही डुप्लिकेट कलेक्ट करू शकता। अजून वेळ आहे, ते पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट वगैरे करून ते तुम्ही डुप्लिकेट मिळू शकता जर कोणाचा गहाळ झाला असेल तर। त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट म्हणजे जन्माचा दाखला। ठीक आहे, सर्वात महत्वाचं आहे, त्यावर तुमची जन्मतारीख व्हेरीफाय होते आणि तुमचं कुठं राहता। ठीक आहे, नॅशनॅलिटी डायरेक्टली तुमच्या जन्म दाखल्यावर व्हेरीफाय होतं, तर जन्म दाखला फार महत्वाचा आहे। त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र। ठीक आहे, डोमेसाईल, महाराष्ट्रात तुम्ही राहता की नाही याकरता व्हेरीफाय करण्याकरता डोमेसाईल डॉक्युमेंट असतं आणि डोमेसाईल फार महत्वाचं आहे, ते तुम्ही तिसरं डॉक्युमेंट ते तुम्ही आहे का ते बघून घ्या। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, ठीक आहे, जातीचं प्रमाणपत्र, चौथं डॉक्युमेंट आहे जातीचे प्रमाणपत्र, ते तुम्ही आहे का ते एक बघून घ्या। त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, हे मला वाटते काही स्पेसिफिक कॅटेगरीसाठी आहे, जसं की OBC साठी आहे। ठीक आहे, त्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण म्हणतात। तर कास्ट व्हॅलिडिटी आहे का, तर OBC विद्यार्थी असेल किंवा इतर कोणाला ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागते त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आपल्याकडे आहे का ते एकदा अवश्य बघून घ्या। त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट म्हणजे MSCIT। ठीक आहे, MSCIT प्रमाणपत्र कुणाकडे आहे कुणाकडे नाही आहे, काही चिंता करण्याची बाब नाही। बघा, महत्वाचं MSCIT मध्ये मुलांमध्ये संभ्रम आहे की MSCIT कंपल्सरी आहे का, कारण की जे तुमचं आपलं नोटिफिकेशन आहे त्यामध्ये ते असं सांगितलं आहे की हे सर्व डॉक्युमेंट पाहिजे। पण प्रत्यक्षामध्ये जरी तुमच्याकडे MSCIT नसलं तरी ते तुमच्याकडून लिहून घेतात की तुम्ही समोरच्या 6 महिने किंवा 1 वर्षामध्ये तुम्ही त्यांना MSCIT करून MSCITचं प्रमाणपत्र हे त्यांना द्याल, तर ते या अटीवर ते बाकी गोष्टी मान्य करतात। ठीक आहे, जरी नसलं तरी ते तुम्हाला कालावधी देतात, त्या कालावधीमध्ये तुम्हाला MSCIT उत्तीर्ण करून त्यांना प्रमाणपत्र देण्याची गरज असते। ठीक आहे, म्हणून MSCIT नसलेल्यांनी जास्त काही ताण घेऊ नये, नंतर पण करता येते। ठीक आहे, आणि जर आता ऍडमिशन वगैरे आले तर ते तुम्ही MSCIT करता करून घ्या, ते एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे, ज्यांच्याकडे आहे ते चांगलंच आहे। त्यानंतर खेळाडू कोणी असतील तर त्यांनी ते खेळाडूचे जे प्रमाणपत्र असते ऑथॉरिटीकडून ते तुम्ही आहे काय बघून घ्या, नाहीतर आपण स्पोर्ट्स कोट्यामधून फॉर्म भरतो, उत्तीर्ण होतो आणि आपल्याकडे स्पोर्ट्स कोटाचे डॉक्युमेंट नसतं। ठीक आहे, तर ते स्पोर्ट्स कोटा तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे का ते तुम्ही बघून घ्या। जे महिला उमेदवार आहेत त्यांच्याकरता जे OBC आहेत त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर डॉक्युमेंट आहे का त्यांनी ते बघून घ्या। ठीक आहे, तसेच OBC करता नॉन क्रिमिलियर लागतं, तर नॉन क्रिमिलियर हे 2023-2024 या वर्षाकरिता असलं पाहिजे। ठीक आहे, 2023 आणि 2024 या वर्षाकरता जर तुमचं नॉन क्रिमिलियर डॉक्युमेंट असलं पाहिजे, ते आता पण बनते। तुम्ही जर कोणाचं जन्म नसेल म्हटलं तर तुम्ही ते वेळेवर बनवून घ्या। त्यानंतर जर माजी सैनिक असेल तर तुमचं जे डिस्चार्ज प्रमाणपत्र असते, तुम्हाला जे डिस्चार्ज केल्याचं, तर ते तुमच्याकडे डिस्चार्ज प्रमाणपत्र पाहिजे।
जो कोणी होमगार्ड कोट्यातून फॉर्म भरत असेल तर त्यांच्याकडे 3 वर्ष त्यांनी होमगार्डमध्ये ड्युटी केली, याकरिता जे होमगार्ड ऑथॉरिटीकडून जे प्रमाणपत्र मिळते तर ते तुमच्याकडे होमगार्डसाठी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला होमगार्ड कोट्यातून जे तुमचं आरक्षण असते 5% काहीतरी, तर ते तेव्हाच मिळेल. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल किंवा भूकंपग्रस्त असाल तर त्याचे डॉक्युमेंट आहे का ते महत्वाचं आहे. पोलीस पाल्य असाल तर पोलीस पाल्य असल्याचं प्रमाणपत्र, अनाथ असाल तर अनाथाबाबतचे जे प्रमाणपत्र मिळते ते प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर अंशकालीन प्रमाणपत्र, EWS जे EWS कॅटेगरीचे आहे त्यांनी EWS प्रमाणपत्र घेतलेलं आहे का, त्यांच्याकडे EWS प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर SCBC जे नवीन कॅटेगरी आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, तर त्यांच्याकरता SCBCचं प्रमाणपत्र आहे का. आणि SCBC वाल्यांना जे नॉन क्रिमिलियर लागते सर्वात महत्वाचं, तर SCBC वाल्यासाठी जे नॉन क्रिमिलियर लागते तर ते तुमचं नॉन क्रिमिलियर 2023-24 या वर्षाकरिताचं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही ते नॉन क्रिमिलियर बनवायला एक स्पेसिफिक तारीख दिली आहे, त्या तारखेच्या आधी बनवायला टाकलं का हे महत्वाचं आहे. तर ती तारीख आहे 15/4/2024, म्हणजे 15 एप्रिल 2024च्या आतमध्ये तुम्ही ते नॉन क्रिमिलियर बनवायला टाकलं का ते महत्वाचं आहे. ठीक आहे, तर तारीख एकदा चेक करून घ्या. SCBC वाल्यांनी तुमचं नॉन क्रिमिलियर हे तुम्ही सेतू केंद्रामध्ये 15/4/2024 या आधी बनवायला टाकलेलं तुमची पावती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतरचं तुम्ही जर टाकलं असेल नॉन क्रिमिलियर साठी ते कोणते वर्ष 23-24 वर्षासाठी तर ते चालणार नाही. ठीक आहे, त्या तारखेच्या आधीच पाहिजे. तर ते तुम्ही एक कन्फ्युजन क्लिअर करून घ्या. त्यानंतर ज्यांच्याकडे अजून एक महत्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे NCCचं C सर्टिफिकेट असेल तर त्यांना माहिती आहे की ज्यांच्याकडे C सर्टिफिकेट आहे त्यांना शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर जे एकत्र गुणांचं एकत्रीकरण होते त्यामध्ये NCC C सर्टिफिकेट केल्यावाल्यांना 5 गुण हे अतिरिक्त दिले जातात, ग्रेस मार्क्स. ठीक आहे, तर तुमचा मेरिट लिस्ट लागायच्या आधी तुमच्याकडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायच्या आधी तुम्हाला NCC सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून ते मागितलं जातं आणि 5 मार्क्स तुमचे ऍड केले जातात. तर ज्यांच्याकडे NCC सर्टिफिकेट आहे त्यांनी ते कलेक्ट करून ठेवा. शेवटी हे पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला मी आता शेवट ते लिंक ठेवतो, तुम्ही बघून घ्या एकदा पॉज करून. आणि OBC साठी जे नॉन क्रिमिलियर आहे ते फक्त 23 ते 24 वर्षासाठीचं मागितलं आहे, त्यांच्याकरता डेट वगैरे स्पेसिफिक दिलेली नाही आहे. ठीक आहे, तर हे एवढे सगळे डॉक्युमेंट एकत्रित पण तुमच्याकडे आहे का एकदा कलेक्ट करून ठेवा. त्यांच्या 2-2, 3-3 झेरॉक्स काढून ठेवा, एक साईडला वेगवेगळे बंच काढून ठेवा. या व्यतिरिक्त पण तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट असतील जसं आता राशन कार्ड झालं, आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं, याच्या व्यतिरिक्त जर जो कोणते डॉक्युमेंट्स आहेत त्या पण डॉक्युमेंटचे तुम्ही 2-2, 3-3 झेरॉक्स काढून एक बंच आपला व्यवस्थित आतापासूनच साईडला काढून ठेवा. ठीक आहे, जेणेकरून नंतर तुम्हाला तकलीफ होणार नाही. दुसरी गोष्ट राहिली की भरपूर मुलांना एक अपील सिस्टम माहीत नसते. तुमच्या पोलीस भरतीमध्ये अपील सिस्टम आहे, त्यावर आपण एक व्हिडिओ बनवू ज्यामध्ये तुम्ही तुमच्या इव्हेंटच्या दरम्यान तुम्ही अपील करू शकता जर कुठं काही गडबड झाली तर. ठीक आहे, तर तो व्हिडिओ पण आपण लगेच बनवू, तर त्याकरता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे जे मित्र पोलीस भरती देत आहेत त्या सर्वांना, आपले जे हितचिंतक आहेत सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कुणाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तकलीफ होणार नाही आणि कुणीही संकटात येणार नाही. ठीक आहे, प्रत्येकाला मदत करा आणि जो पोलीस भरती देणार आहे त्या प्रत्येकाला ह्या डॉक्युमेंट्स लागतात बा, त्यांना माहिती पाहिजे म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे, आवडला तर सबस्क्राईब करा. बाकी काही चिंतेचा विषय नाही. तुम्हाला पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि राहिली तारीख तर 19 तारखेपासून सर्व जिल्ह्यात पोलीस भरती स्टार्ट होणार म्हणजे होणार. ठीक आहे, तारखेचा काही विषय दिमागात घेऊ नका. तारीख जर बदलली, एक्सटेंड झाली, समोर वाढली तर आपण तुम्हाला नक्की सांगू. ठीक आहे, त्यावर पण व्हिडिओ बनवून जर वाढली काही झालं तर पावसाळा असल्यामुळे होऊ शकते शक्यता नंतर GR वगैरे निघेल तर त्याकरिता ते नंतर बघूच आपण. ठीक आहे, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.